झालं असेल डॉक्युमेंट आपण म्हणतो दस्तऐवज, पण कायद्यामध्ये हा दस्तऐवज म्हणजे कसा असतो, त्याचं रजिस्ट्रेशन ऍक्ट, स्टॅम्प ऍक्ट, त्याच्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, त्यानंतर त्यांनी जे इतर सगळे जे कायदे आहे त्याचा संबंध जुळवून त्याचा जो नेक्सस आहे तो सगळीकडे त्याचा टोटल कायद्याप्रमाणे कंप्लायन्स झाल्यानंतर तो लिगल डॉक्युमेंट तयार होतो. त्यासंबंधी त्यांनी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे सगळं समजून सांगितलं. त्यानंतर लीज डीड जी आहे त्याच्या संबंधी त्यांनी आपल्याला सांगितलं. गिफ्ट डीड आहे हा विषय त्यांनी स्पेसिफिक मला सजेस्ट केला होता की तुम्ही या विषय ठेवा. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी संपूर्ण 1 तास आपल्यासमोर ते बोलले आणि त्यांनी एक साधं पुस्तकाचं एक पान सुद्धा त्यांनी आपल्याला दिसलं असेल की त्यांनी पान हलवलं नाही किंवा त्यांनी कुठे वाचलं नाही. यावरून आपल्या एक लक्षात आलं असेल की या क्षेत्रामध्ये किंवा हे पर्टिक्युलरली हे काम त्यांनी किती केलं असेल त्यांच्या वकिलीमध्ये, आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलरली त्या टॉपिकवर असलेलं त्यांचं प्रभुत्व आपण आता सगळ्यांनी पाहिलं. आता उल्हासजींच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आमचे जुने ऋणानुबंध आहे. मी त्यांना नेहमी एक वाक्य म्हणत असतो, इज अ मॅन विथ ग्रेट कॉमन सेन्स. म्हणजे आम्हाला समजा कुठली एखादी केस मी वाचत बसलो, आता मला क्रॉस घ्यायची आहे उद्या, मला असं वाटलं की हा प्रश्न जो आहे हा विचारायचा की नाही, तर मी पहिला फोन उल्हासजींना करतो की हा प्रश्न विचारू का, आणि ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मला सांगतात की नका विचारू किंवा विचारा. तर त्यामुळे तुमच्या एक लक्षात आलं असेल की ते जेव्हा सांगत होते आपल्याला, तर ते सांगत असताना त्यांचा एक तर आत्मविश्वास आणि ते काम त्यांनी किती वेळा केलेलं आहे, किती वेळा प्रत्येक वेळी करत आलेले आहे. त्यामुळे आपण हा सगळा जो त्यांच्याकडनं आज शिकायची आपल्याला संधी मिळाली आणि आम्ही नेहमी त्यांच्या संपर्कात असतो, नेहमी त्यांच्या सोबत असतो. अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतोय, त्यामुळे आम्ही तर त्यांचा नेहमी अनुभव घेतो. आणि आज मी त्यांना म्हणून त्यांना आम्ही 7-8 दिवसापूर्वीच रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आम्हाला वेळ द्या, तर ते आज आले. आम्हाला माहिती आहे की ते काम संपल्याबरोबर ते ऑफिसमध्ये जातात आणि ऑफिसमध्ये काम करतात आणि ते ऑफिसमधनं स्पेशल या आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी इथे आले. त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानतो. अकोला बार असोसिएशन, आमचं स्टडी सर्कल कमिटी यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि पुढे सुद्धा या संबंधित किंवा त्यांच्या ज्या आवडीनुसार जो कोणता विषय असेल तो आम्ही त्यांना विचारू आणि त्यानुसार आपण त्यांच्या सवडीनुसार पुन्हा त्यांचं इथे आपण लेक्चर ठेवणारच आहे आणि तसा आग्रह आम्ही त्यांना करणारच आहे. तर त्यांनी त्यांचा जो हा व्यस्त वेळापत्रकातनं आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार मानतो. आणि आता येणाऱ्या 30 तारखेला आपण याच वेळेला 4 ते 5 या वेळेमध्ये अकोला येथील अजून एक आपले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्री महेंद्र शहा यांचा आपण एक्झिक्युशन ऑफ डिग्री या विषयावर आपण त्यांचं पण लेक्चर इथे आयोजित केलंय. त्या दिवशी आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावं ही विनंती करतो.